आज काय भाजी केली गोरी आजी? वांग्याची भाजी केली. हा ना, हं. गॅस संपल्यावर चांगली सोय आहे गॅस पण हा. संपला, मग आता चुलीवर स्वयंपाक चाललाय. हा काय बरं आहे ना, सरपण पण आहे करायचं? हा, आणि जरा त्याची चव पण चांगली लागती चुलीवर हा. कधी कधी केल्यावर, आहे की नाही? मग काय छान केली भाजी. छान झाली का? चांगली झाली. आता भाकरी बनवायच्या ना. आता भाकरी बनवायच्या. हम्म. आता हे ठेवून येते आणि भाकरी बनवते. हां हां हां. गावाकडं पहा कसं मस्त चूल पेटवली. आता आजी चुलीवर भाकरी करणार आहे. कसं तरी दिवस काढायचे. नाही नाही, ह्याच्यासारखी मजा आहे का? गॅसवरचं काय, गॅसवरचं तर नेहमीच आहे. पण नेहमीचे मग गॅसवर चांगलं नाही लागत, चुलीवरलं भारी लागत. मग कधीतरी चुलीवरलं खाऊन बघ. खायला पाहिजे ना. हा, नैसर्गिक आहे हे. पहिलं चुलीवरच स्वयंपाक किती छान लागायचा. आताच्या बायकाला कंटाळा येतो. आता माहीतच नाही. आता फॅशन म्हणून करते चुलीवरच्या भाकरी भाजी, हॉटेलमध्ये जाऊन खातेत. हा, पण घरी नाही करू वाटत. हा, घरी नाही करू वाटत, घरी कंटाळा येतो. धूर लागतो ना. दूर लागतो, ताना पडत येत बायांना. सुकलंय मग ते आता. आजी आता भाकरी करताय. आता भाकरी करते चुलीवरल्या छान छान. कडक म्हणतात मस्त. हे परिसर पण किती छान आहे. इथं छान मंदिर आहे. रोड वाहतो. प्रत्येकाने असं सरपण गोळा करून ठेवलेलं आहे. कधी पण गरज पडती. मध्ये मध्ये गॅसचं शॉर्टेज आलं होतं. कितीतरी लोकांनी हाऊस म्हणून चुलीवर भाकरी केलं, भाजी बनवली. असं वाटत होतं आता गॅस भेटतो का नाही, का चुलीचं परत येणार. पण आहे अजून खेडेगावामध्ये आहे असं, आणि हाऊस म्हणून पण करतात. गॅस भेटायलाच नाही पाहिजे ना. चुलीवरल्या भाकरीची हा, नाही सर तेच नाही. गॅसचं वरचं खाल्ल्याने पित्त होतं, जाडी वाढती. हे नॅचरल पद्धतीने बनवलेलं गॅस काय चांगलं आहे का? काय तर नवीन नवीन जगात काही काही येतंय. गॅस नाहीच पाहिजे. जुने लोक कसे करतात पहा. थोडंसं अगोदर पीठ टाकले अग्निदेवताला. ते ठोकायचं का? ते हे ना हो. काय एकादशी ना उद्या? हा आहे ना, मला पण असते ना. असते ना उद्याच्या ना? हो, उद्याच्या. आजी भाकरी बनवतात. आजीचे बाबा उद्यासाठी एकादशी आहे ना, लक्षात राहू द्या. शब्दाने घेऊन आले. हा, शब्दाना शेंगदाणे. अकराची भाजी पिठात पाणी घातलेलं. तिकडे गेलाय पलीकडं. मस्त भाकरी आहे. जेवढा तवा तेवढी भाकरी. आजकालच्या पोरी छोट्या छोट्या भाकरी बनवतात. म्हाताऱ्या बाया बी छोट्याच करायला लागल्यात. हा, पहिले कुठे होते? अजिबात नाही. काय म्हणतात बाबा ऐका, पहिले होते का मोबाईल? नाही ना. आता सगळे आहे ना, साधे पण आहेत, भारी पण आहेत. मोबाईलच लक्ष द्यायचं, आहे की नाही? आता काय जग बदलत चाललंय, जगाप्रमाणे बदलायचं. चांगलं पण आहे त्याच्यात, वाईट पण आहे. काय घ्यायचं आपल्या हातात आहे. पहिलं असं नव्हतं ना. पण मोबाईल पुढे गेलाय. आपण ठरवायचं काय घ्यायचं, चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं, आहे की नाही? आपल्याला चांगलं घ्यायचं. चांगलं घेतलं तर चांगलंच. तेच ना. त्यात इंटरनेट आहे का? त्यात नाही मेमरी कार्ड. ते जिओचा मोबाईल, त्याच्यात आयतीच मेमरी आहे. भाजली असेल भाकरी, जाळ आहे ना भरपूर.
भाजली का पचली का काठवर येते. बघा हे खंडोबा देवा. आजी कशा मस्त भाकरी करतात. चांगलं वाटत बाहेर भाकरी करायला चुलीवर. छान वाटतं. ताई किती दिवस बाहेर भाकरी कर. तिकडे आमच्या तिकडे पत्र्याचं होतं ना, हा हा. भाऊचा डब्बा ते तसं त्याच्यावरच्या भाज्या छान लागायच्या. चुलीवरल्या ना. आणि लोखंडाच्या कढईत आणि लोखंडाच्या तव्यावर केलेलं तर ते भारी लागतं. हा. आमच्या आलीमेलचेच आहेत पण लोखंडासारखे काळे. हा काळे झालेले ते असे पातळ असतात ना हो, ते थर साठून चांगलं जाड होतं. बघ भाकरीचा वास आला त्या कुत्र्याला. तुम्हाला बोरांची सुट्टी नसते का? मोहरम 26 तारखेला आहे ना. उद्या नाही, मोहरम 26ला आहे ना, शुक्रवारी मला वाटतं ना. जागा चांगली. झाकून ठेवलं नाही तर इकडे अलीकडेच आहे. इकडं गाय बी येतात का तिथं? नाही काय. बाई म्हणजे पळत असेल तिथं शाळेत आले का चांगली कडक होईना आता ती. ते पलीकडं सरकलंय वाटतं. ते हिला काय झालं आता? स्वयंपाकासाठी विचारायचं असेल तिला. आला परत घरी काय नाही का ग? नको करू, मी करू राहिले चुलीवर. वर नाही तसं नाही आहे. कोणाला ताप नको. बरं आहे, कधी कधी चुलीवरचं पण छान लागतं ना.